तुझ्यासाठी गंमत आणली आहे बाबू. तुझ्यासाठी आणली आहे बाबू. फक्त तुझ्यासाठी आणली आहे. फक्त तुझ्यासाठी आणली आहे. अच्छा, काल मी बघितलं तर म्हटली तिला झोपले. हो मग मला माहिती होतं ना. आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन. म्हणून त्यांच्यासाठी झोपून ठेवलं होते. तर बाळा, हे समोर बघा. सारा जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजीमध्ये कापून गेले. काय असतं ते सांगतो हा तुला. ते देवाच्याकडून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. तुम्ही आवडी का आहात? तुम्हाला नाही येत नाटकाची आठवण? येते ना, खूप येते. असो असो सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येते आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते. म्हणूनच जमतोय ना बापू. नाहीतर केव्हा गप्पा बसा तुम्ही. आधी मी जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मी जाणार. माझं वर बोलणं झालंय. माझं वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मी जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला? ही आजोबांसोबत भांडण करते. तुला सांगतो सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा, दिवसभरासाठी विषय मिळतो आणि सगळ्यांना निघतं. इथं बघ पोरी. अगं, कसलं का? मी लहान असताना माझ्या दिदीला माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची माप आणि आईच्या पुत्राचं माप सारखंच असतं. मला घरच्या आठवण येत नाही. येते ना, पण आता दोघंच एकमेकांचं घर झालं होतं. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरं येऊन बसावं. कसं होतं बघ तुम्ही आल्यावर. तुला कसं माहितीये का? माझा डॅडा बोलतो. कुठलं पुस्तक पोरी? बरं पुस्तक घे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. त्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्री कृष्ण पाडळकर. श्री कृष्ण पाडळकर. म्हणजे
वा ठीक वा. आहे. तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही ना, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला यायचं. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. काय मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही जाऊ शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात का? मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. बापरे. मी इथेच राहणार. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी या. थांबा. मिस, प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा. तू बोलतोस ना रे? खोटं बोललं की देवाचं कान टाकतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देवबापाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाची कान नको. अलीकडे वृद्धाश्रम आहे. आणि तुला पाहण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटले. आणि तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं ना, तर तुमच्या आई-वडिलांच्या परमिशन आणि मगच मला भेटा. See by that elbow.